देसी इंडियन फॅक्ट्स प्रेझेंट, फ्युचर अँड पास्ट बाय नितीन. मी नितीन ज्ञाते तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या काही एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं, मागच्या काही मालिकांमध्ये तुम्ही बघितलं की आपण मराठवाड्यातले आणि विशेषतः महाराष्ट्रातले वेगवेगळे मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ घेतले होते आणि त्यांच्या बाबतीत विस्तृत चर्चा केली होती. तर आज आपण थोडा वेगळा विषय हाती घेतलेला आहे आणि जो की एक ज्वलंत विषय आहे. आणि हा विषय म्हणजे सध्या प्रचारादरम्यान जो काही तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि प्रचाराचा जो वापर केला जातो त्याचा 2000 मध्ये इसवी सन 2000 पर्यंत केला जाणारा प्रचार आणि आता जो आपण करतोय तो प्रचार, निवडणुकीचा प्रचार, यामध्ये पडलेला फरक आणि प्रचाराच्या दरम्यान वापरले जाणारे काही ठळक मुद्दे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या चर्चेवरती आपल्याबरोबर मीटिंगमध्ये जे आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांची आज मी तुम्हाला ओळख करून देतो. नेहमीप्रमाणे आज आपल्याबरोबर परळीहून आहेत तानाजी देशमुख. नमस्कार. पुण्याहून आपल्याला आज साथ देत आहेत शिरीष राखे. नमस्कार. आणि आज आपल्याबरोबर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर वरून जॉईन केलेला आहे सुजित जोशी यांनी. नमस्कार. इसवी सन 2000 पर्यंत निवडणूक प्रचाराचं स्वरूप कसं होतं, तर मुख्यतः प्रिंट मीडिया म्हणजे मागच्या काही दशकामध्ये निवडणूक जी आहे ती आदर्श आणि पारंपरिक माध्यमांवर साधारणपणे दाखवली जात होती. तसेच उमेदवाराचा प्रचार हा वर्तमानपत्रातून किंवा पुस्तिकेतून जनतेच्या समोर सादर केला जात होता. रेडिओ हा एक मुख्य माध्यम होतं निवडणुकीमध्ये. रेडिओ हा एक अन्य महत्त्वाचा माध्यम होता. उमेदवारांचे संदेश आणि प्रचार यात्रा यांची माहिती रेडिओवर प्रसारित केली जात होती. टेलिव्हिजन हा एक महत्त्वाचा निवडणूक प्रचाराचा माध्यम होता. त्यावरती उमेदवारांचे वक्तृत्व आणि त्यांच्या संदेशांचे प्रसार विविध टेलिव्हिजन चॅनल्सवर केले जात असायचे. या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष प्रचार, जनतेच्या समक्ष जाणे, जनतेची गाठी भेटी घेणे, त्याद्वारे प्रत्यक्ष प्रचार करून आणि जनसभा यांचे देखील आयोजित केले जात होतं. जनसभेचं आयोजन, संघर्ष रॅलीचं आयोजन आणि त्या संघर्ष रॅलीज आणि जनसंचार यांच्या माध्यमातून पार्टी आणि उमेदवार जे आहेत ते समर्थकांना आणि मतदारांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचे आणि ह्यांचं आयोजन फार मोठ्या प्रमाणावर केलं जात होतं. या व्यतिरिक्त जाहिरात पत्रकं वाटली जायची, पोस्टर्स लावले जायचे आणि त्या व्यतिरिक्त रस्त्यावरती जो प्रचार उमेदवार जे प्रचार करायचे त्यावेळेस ते जाहिरात पत्रकाचं वाटप करायचे, ज्याला पॅम्पलेट किंवा बॅनर्स म्हणलं जातं आणि मोठमोठे पोस्टर्स लावले जात होते. पण त्यावेळेस डिजिटल होर्डिंग्स वगैरे हा काही प्रकार अस्तित्वात नव्हता. त्या बॅनर्समध्ये आणि पोस्टर्समध्ये त्या उमेदवाराचे विचार आणि त्यांचे कार्यक्रम यांच्या बाबतीत माहिती दिली जात असायची. आता मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आणि पूर्वीचा होणारा निवडणुकीचा प्रचार ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आलेली आहे. जे तुम्हाला आधीचे सांगितले होते ते तर प्रचाराचे काही माध्यम आहेतच, पण त्या व्यतिरिक्त सध्या निवडणुकीच्या प्रचाराचं स्वरूप हे मुख्यतः इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि त्यातील व्यावसायिक साधनांवर अवलंबून राहिलेलं आहे. तसेच ऑनलाईन संचार आणि इंटरनेटवर आधारित प्रचाराचाही वापर खूप मोठ्या प्रमाणावर होताना आता दिसत आहे. मित्रांनो, असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की ज्यांनी फेसबुक अथवा ट्विटर अथवा इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा लिंक्डइन याचा वापर केलेला नाही. या गोष्टी घराघरामध्ये प्रत्येक मनुष्याच्या खिशामध्ये मोबाईलद्वारे पोहोचलेल्या आहेत. तर हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियाचे, हे सध्या निवडणूक प्रचारामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. त्या व्यतिरिक्त डिजिटल विज्ञापनांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो, ज्यामध्ये व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, ग्राफिक्स, टेक्स्ट आणि अन्य माध्यम यांच्याद्वारे ह्या निवडणूक प्रचाराचा वापर केला जातो. तसेच उमेदवाराच्या चेहऱ्यावरती दृश्य विज्ञापन म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंट, व्हिडिओज व्हायरल केले जातात आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंटसह त्यांच्या निवडणुकीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. हे आहे मागच्या 5-10 वर्षामध्ये प्रचाराचं आलेलं स्वरूप आणि मी तुम्हाला दाखवलं होतं आधी येणाऱ्या प्रचाराचं स्वरूप. तर मित्रांनो, ह्यावर आपण चर्चा जी करणार आहोत, तर तानाजी माऊली, आधीचा होणारा प्रचाराच्या माध्यमांचा वापर आणि आता जो केला जातो तो प्रचार, यामधले तफावत, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणलात
म्हणजे इनिशियली तुम्ही जे आता इंट्रोडक्शन दिलं, की आताचा प्रचार थोडा म्हणजे सोशल मीडियावर जास्त आणि हार्डवेअर म्हणजे प्रत्यक्ष भेटी, कॉर्नर सभा किंवा तुमच्या मोठ्या प्रचार सभा यांचं प्रमाण कमी आहे आणि सोशल मीडियाचाच वापर जास्त होत आहे. पण त्या सोशल मीडियामध्ये काय होतं, की मग विरोधकांची काही व्हिडिओ मॉर्फिंग करणं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, त्यामुळं पूर्वीचा जो प्रचार जो होता बरोबर. आणि विशेष म्हणजे असं नव्हतं, की बाबा मी एखाद्या पक्षाचा फॉलोवर आहे आणि त्या पक्षाची सभा ऐकावी का नाही, तर आवर्जून त्या विरोधी पक्षातले सुद्धा लोकं ती सभा ऐकण्यासाठी पाठीमागच्या साइडनं किंवा एका कॉर्नरला त्या संबंधित माणूस काय विचार व्यक्त करतोय बरोबर. आणि त्याला आपण काय प्रश्न द्यायचे. तर ही म्हणजे उच्च कोटीतली जी म्हणजे खेळाडू वृत्ती होती, ती बरोबर. आता सध्याच्या म्हणजे ह्या डिजिटल युगामध्ये कमी झालेली आहे आणि बरोबर. तिच्यामध्येच रिवाईज होणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. म्हणून मग त्यामध्ये जुन्या काळामध्ये आपल्या भिंतीवर सुद्धा बरेच वेळा आपल्या प्रत्येक वॉर्डातल्या भिंतीवर म्हणजे प्रत्येक प्रचार उमेदवारांचे वगैरे. बरं. प्रचाराचे हे असायचे. मग आपण बरं. लहानपणी वगैरे त्या सगळ्या बघायचं वगैरे. तर या गोष्टींची फार आता म्हणजे किंवा एखादे तुमचे कापडी फलक असायचे. तर एकदा तर म्हणजे सहज किस्सा झाला म्हणून सांगतो, की 1977 साली जनसंघाचे उमेदवार होते आमच्या बीड जिल्ह्याचे कॅप्टन राजपाल सिंग हजारी. आणि बरोबर. त्यांच्या त्या काळातली म्हणजे शाही सुद्धा कशी होती, की एका आमच्या गल्लीतल्या जुन्या भिंतीवर त्यांचं नाव आणि त्यांचा जे दिवा चिन्ह लिहिलेलं होतं. आणि बरं. योगायोगानं त्याच्या समोरच म्हणजे आमच्या राजस्थानी बालाजी मंदिर आहे, ज्यामध्ये थोडे आमचे गल्लीतील हिंदी भाषिक लोक आहेत आणि बरं. तिथं जुन्या काळामध्ये हिंदुत्वाचे धडे शिकवणारे आमचे करुणाप्रसादजी म्हणजे आमच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे गुरु आणि बरं. त्याच्यामुळं गोपीनाथरावांना ज्यावेळेस म्हणजे डेप्युटी सीएम झाल्यानंतर, की बाबा या मंदिराचा काही जीर्णोद्धार करावा म्हणून आम्ही थोडं हे केलं, तर ते म्हणले, "जरूर." म्हणजे माझ्या खूप आवडीचा विषय आहे आणि मग त्यांना आम्ही त्या जीर्णोद्धाराच्या ह्याच्यासाठी बोलविलं. तर बरं. त्यावेळेस प्रास्ताविक करण्याचा योगायोगानं मला म्हणजे योग मिळाला. बरं. मुंडे साहेबांच्या बरेच परळीतल्या 2-3 प्रास्ताविकामध्ये मला योग मिळाला त्यापैकी एक. तर मी सहज त्यांना म्हणलं किंवा मुंडे साहेब आमचा एरिया इतका हिंदुत्वाने प्रेरित आहे. एक त्या काळामध्ये म्हणलं जनसंघाचे उमेदवार म्हणलं कॅप्टन राजपाल सिंग हजारी यांचं भिंतीपत्रक जे हं. अजूनही मोडलं नाहीये. तर त्यांनी खरंच मागं वळून बघितलं आणि काय म्हणले, "देशमुख तुम्ही एकदम योग्य बोललात" म्हणले. तर म्हणण्याचं तात्पर्य काय होतं, की त्यावेळेस राजपाल सिंग पडले असतील हा विषय नाहीये. पण म्हणजे जी चिकाटी, जिद्द आणि म्हणजे प्रत्येक घरी जाऊन म्हणजे भेटी घेणं, प्रचार. बरोबर. ही प्रचार यंत्रणा आता हळू सोशल लोप पावले. मीडियामुळे लोप पावली आहे आणि करेक्ट. थोडी रंजक झालेली आहे. ती थोडी रंजक होणं तेवढी मला तरी योग्य वाटत नाही. बरोबर. मला आठवतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आपल्याला गाय वासरू नका विसरू. सगळीकडे आपले गाय वासरू आणि ते त्या वेळेचे भित्तीपत्रकं आणि जाहिराती सगळीकडे आपल्याला दिसायच्या. येस, येस, आणि येस. निवडणुका येण्याचं ते एक म्हणजे गमक असायचं, की येस निवडणुका दिसतायत. एक येस, येस. छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो. आमचं गाव जे वैजापूर, आता त्या उमेदवाराचं नाव घेणं योग्य ठरणार नाही. पण त्याच्या प्रचारामध्ये मध्यंतर व्हायचं. तो हं, हं. प्रचाराचं भाषण जे काय आहे त्याच्यामध्ये इंटरव्हल असायची. 3-3, वाह! 4-4 तासाचे त्याचे कारण की एवढं लोकांमध्ये तेवढे पेशन्स होते. आता येस, येस, येस. तेवढे पेशन्स राहिलेले नाहीयेत ना. नाही, नाही, नाही. तर शिरीष माऊली तुमचा काही एखादा अनुभव, जुनी एखादी आठवण आणि काय वाटतं तुम्हाला हा जो फरक झालेला आहे? बरं ह्याच्यावरती ह्याचे एडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस ह्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. नाही, जुनी आठवण माझी हीच आहे संभाजीनगर, आधीचं औरंगाबाद, आताचं संभाजीनगर. ज्यावेळेस मला आठवतं, की मी 3री-4थीत असेल त्या काळात. तर त्यावेळेस नांगरधारी शेतकरी ही निशाणी फारच फेमस असायची. हं, हं, बरं. हं. किल्ले वगैरे घेऊन लोकं म्हणजे आपल्या शर्टवर लावून फिरायचे, जे त्यांचे करेक्ट. कार्यकर्ते. तर तो प्रकार मला म्हणजे फारच आवडला होता त्या काळात.
आणि बरं. अजूनही म्हणजे शेतकरी संघटनेचे काही जुने लोक असतील ते तो बिल्ला लावतात. तर तो आता दिसेनासा झाला हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात. ती एक आठवण बरोबर. आहे माझी. आणि शेतकरी भिंतीवरचे जे उमेदवारांची नावं, त्यांचं चिन्ह आणि ते म्हणजे पुढच्या पंचवार्षिक पर्यंत पण ते तसंच असायचं बऱ्याच वेळेस. बरोबर, बरोबर. ते फक्त रंगवायचे. हे एक अनुभव मी म्हणजे बघितलेला आहे. आणि तर जो जो बदल जो घडलेला आहे आताच्या प्रचार आणि प्रसार माध्यमामध्ये आणि आधी केल्या जाणाऱ्या प्रचार आणि प्रसार माध्यमांमध्ये, त्या बाबतीत काय वाटतं? बदल हा झालाय म्हणजे काळानुरूप प्रत्येकाला बदलायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे. पण असं होत असताना त्याचा गैरवापर होऊ नये, ही एक अपेक्षा बरोबर. असते. पण टेक्नॉलॉजी आली तर त्या टेक्नॉलॉजीला कळत नाही आपल्याला वापर होतोय का गैरवापर होतोय. तर करेक्ट. हा एक चुकीची गोष्ट आहे, की सोशल मीडियाद्वारे बऱ्याचदा जसं तानाजी माऊलींनी सांगितलं मॉर्फिंगचा विषय असेल किंवा मग उगाचच काहीतरी फेक व्हिडिओ बनवायचे, डॉक्टर्ड व्हिडिओ बनवायचे आणि ते बरोबर. पाठवायचे. तो एक ते एक डिसएडव्हांटेज आहे. पण बरोबर. एडव्हांटेज हे आहे, की त्या माध्यमातून प्रत्येक जणाला प्रत्येकाशी कनेक्ट व्हायची लवकरात लवकर संधी मिळते, कनेक्ट होतो. पण एका हे सगळं एका आता एका एका क्लिकवर तुम्ही जगात सगळ्यांशी लगेच कनेक्ट होऊन जाता. तुमचा मेसेज पोहोचून जातो. करेक्ट. आणि हे सगळं होत असतानाही म्हणजे माझं अजूनही मत आहे म्हणजे काय की तुम्ही सोशल मीडिया तुमचा स्ट्रॉंग असू द्या, तुमचे ट्विटर हँडल किंवा काय ते इंस्टाग्राम सगळं काही पण स्ट्रॉंग असू द्या. पण तर ते शेवटी उमेदवार, त्याच्यातला सबस्टन्स, त्याच्यातले कंटेंट हे खूप महत्वाचं आहे. आणि अजूनही म्हणजे सोशल मीडियाचा बराच वापर जरी झाला, तरी लोकं हेही विचार करणारे आहेत, की शेवटी उमेदवार कसा आहे? बरं आता तुम्ही आता हल्ली हेही ऐकलं असेल, की चॅट जीपीटी नावाचा नवीन कन्सेप्ट आलेला आहे. करेक्ट. त्यामध्ये लोकांची क्रिएटिव्हिटी संपलेली आहे. म्हणजे आता मी इंजिनिअर हो. आहे. तर मी इंजिनिअर असल्यावर मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर आहे. इकडनं ह्या युनिव्हर्सिटीतनं पास झालो. मग मी इन्स्ट्रुमेंटेशनशी लागलेले Googleमधून सर्च करायचा बेस्ट प्रोफाइल म्हणून आणि सगळ्या वर्ड बोलायचे आणि चॅट जीपीटी असा तुमचा सीव्ही तयार करतो, की तो कुठंच रिजेक्ट होऊ शकत नाही. तर मला बरोबर. काय सांगायचं उद्देश हा आहे म्हणजे म्हणजे सरतेशेवटी मला हे सांगायचंय, की तुम्ही कुठलाही प्रचार आणि प्रसार कसाही करा. पण बरोबर. तुमच्या सबस्टन्स पाहिजे तरच तुम्ही ह्या स्पर्धेत टिकाल. तसंच बरं. राजकीय उमेदवार असो किंवा कुठलेही तुमचं कुठलंही क्षेत्र असो, तुमचं बरोबर. सबस्टन्स तेवढंच गरजेचं आहे. कारण त्याला बरं. काउंटर करणाऱ्याही गोष्टी आहेत. जे आय-आय-टीने बरं. शोधून काढले तशाही कालांतराने आपल्यापर्यंत येईपर्यंत वेळ लागेल. पण ज्याच्यात सबस्टन्स आहे तोच पुढे जाईल. कितीही प्रचार आणि प्रसार करा, असं माझं मत आहे. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. एकदम बरोबर. सुजित माऊली, तुम्ही तर छत्रपती संभाजीनगरच्या अतिशय गजबजलेल्या भागात, गुलमंडी भागात तुमचं वास्तव्य होतं आणि ह्या सगळ्या हो. गोष्टी तुम्ही फार अनुभवल्या असतील. तर काय हो, वाटतं हो. त्यावेळेसचे काही अनुभव आणि सध्याचा जो फरक? आता त्यावेळच्या निवडणुकांचे असे प्रसार माध्यमं आणि निवडणुकीचे प्रचार आणि प्रसार याच्यामधला आणि आत्ताचा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार आता तानाजी देशमुखांनी आणि शिरीष सरांनी जे काही सांगितलं तर त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की मला जो प्रामुख्याने फरक जाणवतोय की तेव्हाचे जे लोक प्रचार करायचे हा प्रचार जो होता तो सगळा आपला लाईव्ह प्रचार असायचा म्हणजे भिंती रंगवणं किंवा आपल्याला एक्झॅक्टली. दृश्य असायचं सगळ्या गोष्टी आणि एक्झॅक्टली. कुठल्याही सगळं त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स. आजकालचे मीडिया वगैरे काही प्रकार नव्हते आणि मुख्य म्हणजे कुठलाही विरोधी पक्ष असो किंवा तेव्हाचा लिडिंग पक्ष असो, विरोधी पक्ष असो, त्यांची एकमेकाबद्दल एक इंटिग्रिटी होती, सचोटी होती त्या उमेदवारांमध्ये. एवढेच नाही तर त्यांच्या जे प्रचार आणि प्रसार करणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये पण एक प्रकारची सचोटीही तेव्हा पाहायला मिळायची. कारण एकोपा होता. माझे वडील हां, एकोपा होता आणि परंतु त्यांना त्यांचे लिमिटेशन्स पण माहिती असायचे. म्हणजे एकमेकाच्या याच्यामध्ये कुठपर्यंत आपण इंटरफिअर करायचं हे मला जाणवलं. याचं कारण असं, की माझे वडील हे 1969 साली औरंगाबाद शहर काँग्रेसचे प्रेसिडेंट होते. तर साहजिकच झकेरिया साहेब, अब्दुल अजीम वगैरे, अब्दुल अजीम वगैरे तर ते माझ्या वडिलांचे स्टुडंट होते. आणि बरं. तर हे सगळे लोकांचा घरी यायचा जायचा राबता असायचा. वडिलांचंही मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये योगदान होतं. तर हे सगळे लोक आम्ही तेव्हा जवळून पाहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या,
की तेव्हा बरं. विशेषत्वानं आम्हाला एक जाणवायचं म्हणजे 77 का 78 साली जेव्हा आपण 7-8 वर्षाचे असू, हमखास मैदानावर इंदिरा गांधींची हमखास एक सभा व्हायची. बरोबर, बरोबर. आणि अगदी बरोबर. तेव्हा ते वक्ते सुद्धा असे असायचे, म्हणजे मुख्य प्रचार म्हणजे एक सभा होऊन गेली, की झालं म्हणजे प्रचाराचा शेवटचा जसं आपण आजकाल शेवटची गाडी येऊन गेली आणि त्याच्यानंतर सगळं थांबणार. तर तसा बरं. साधारणतः निवडणुका जवळ आल्या, की ते एक मोठ्या नेत्याची सभा होऊन जायची. आणि बरोबर. त्यांचे भाषणं ऐकायला म्हणजे तो व्यक्तीच एवढा उच्च पातळीचा असायचा, की त्यांचे भाषणं ऐकायसाठी जसं तानाजी माऊलींनी म्हटलं, की भाषणं ऐकायला त्या व्यक्तिमत्व त्या माणसाचं त्याच्यामधनं झळकायचं. तर हे बरोबर. लोकांना फार म्हणजे एक प्रकारची पर्वणी असायची. या वक्त्यांची भाषणं ऐकणं हे तेव्हाच आपल्यासाठी एक पर्वणी असायची. बरोबर, बरोबर, तर ते बरोबर. खूप लोकं वाटत. तर आता असं मला मुख्यत्वे जाणवतंय, की आता निवडणुका डिक्लेअर होतायत. आल्या आणि कुठे काही बाहेर एक दो काँग्रेस को फेक दो, इसको ते जे ते आपलं तो वातावरण होतं, जे सगळं असं करेक्ट, एक करेक्ट. जमावित्र किंवा तेव्हाच्या करेक्ट. घोषणा असायच्या मोठमोठे तसं काहीच जाणवत नाही ना रे, निवडणुका आल्या उद्या मतदान जाणवत सुद्धा नाही आता. हा एक मोठा बरोबर, बरोबर. प्रामुख्याने फरक जाणतोय. म्हणजे करेक्ट, करेक्ट. तर आणि आजकालची प्रसार माध्यमं जसं यांनी शिरीष सरांनी म्हटलं, की बाबा आजकाल एवढं मोठ्या प्रमाणावर हे डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्याचा वापरच्या ऐवजी त्याचा दुरुपयोग हा होतोय जास्त मोठ्या प्रमाणावर. बरोबर. ते दुरुपयोग रेस्ट्रिक्ट कसा करायचा याच्यासाठी पण एक वेगळं मेकॅनिझम त्यांना डेव्हलप करायला लागतंय. ट्रेस करण्यासाठी वेगळं मेकॅनिझम डेव्हलप करायला लागतंय. तर या Correct. निगेटिव्ह गोष्टी त्यांना जास्त अप्लाय करायला लागतात आणि या बरोबर. मेकॅनिझममध्ये आता पण हे पूर्ण एकंदरीत प्रचाराचं स्वरूपच बदललेलं आहे आणि त्या मानाने आता मे बी आपण त्या काळातले सगळं आपण पाहिलं अनेक वर्ष आपण लहान असताना जेव्हा की आपण मतदानही करत होतो. पण त्यावेळी बरोबर. आता घेण्यापेक्षा त्यावेळेचा जो मतदान किंवा निवडणुका आल्या, तेव्हा जो आनंद मिळायचा तो आता कदाचित कुठेतरी नाही मिळत आहे असं मला वाटतं. हरवलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि जसं आपण चौघही बोलत होतो, तर एकच आपला म्हणजे एकच निष्कर्ष येत होता, की त्यावेळेसचा प्रचार आणि यावेळेसचा प्रचार यामध्ये मुख्य तफावत ही आहे, की त्यावेळेसचा प्रचार जो आहे तो निवडणुका आणि त्यांचा समोर असणारा मतदार, त्या मतदाराचे असलेले प्रॉब्लेम्स आणि त्याच्यासाठी करावं लागणारे जे कुठले सोल्युशन्स किंवा उपाययोजना याच्यावरती मुख्यत्वे तो अवलंबून असायचा. आणि त्यावेळेस कधी-कधी म्हणजे रेअरली 1% असायचं त्यांच्या प्रचारामध्ये, ते म्हणजे जो दुसरा उमेदवार जो आहे, त्याच्यापेक्षा मी कसा सरस आहे, हे नॅचरल आहे, जे प्रचारात दाखवलं जातं. पण आताचे जेव्हापासून सोशल मीडिया सगळ्यात जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला आहे, त्याच्यानंतर आमूलाग्र बदल घडलेला आहे, असं मला वाटतंय. आणि मुख्य म्हणजे एक प्रचाराची पातळी जी आहे, ती थोडी खालवली आहे. थोडी म्हणण्यापेक्षा फारच खालवली आहे, असं सुद्धा म्हणता येईल. जसा तानाजी माऊलींनी एक उल्लेख केला होता मॉर्फिंगचा व्हिडिओ. आणि काय झालेलं आहे, एक WhatsApp युनिव्हर्सिटी ही एक एक वेगळीच युनिव्हर्सिटी डेव्हलप झालेली आहे. लोकं जे आहेत ते कुठल्याही गोष्टींचा शहानिशा करत नाहीत आणि जे येतंय त्यालाच प्रमाण मानून किंवा त्याला सत्य मानून त्याच्यावरतीच मग लोकं त्यांचे विचार वगैरे त्याच्यावरती अवलंबून राहायला लागले, जे की फार मोठा तोटा आहे असं मला वाटतं. तानाजी माऊली, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आता जे उल्लेख केला, की आता म्हणजे समाजामध्ये WhatsAppचा जो म्हणजे गैरवापर जो आहे आणि बरोबर. त्यामधले म्हणजे काही समजा लेख असतील किंवा एखाद्या उमेदवाराविषयीचं चुकीचं मत असेल, तर ते म्हणजे क्वालिफाईड लोक सुद्धा म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की एखाद्या वेळेस सामान्य लोकांनी वगैरे त्यांच्यावर विश्वास ठेवावा. पण बरोबर. क्वालिफाईड लोक सुद्धा आणि त्यांचं काही त्याची शहानिशा न करणं किंवा सत्यता न तपासणं बरोबर. आणि ते लगेचच मग मागचा पुढचा न विचार करता लगेचच मग आला की लगेचच 10 ठिकाणी फॉरवर्ड करणं. करेक्ट. तर हे खूपच खूप चुकीचं आहे आणि त्याची म्हणजे कुठल्याही गोष्टीची म्हणजे जसं म्हणजे तपासणी होणं, सत्यता होणं, पडताळणी करणं, या पडताळणी. करेक्ट. गोष्टीवर लोकांचं फार म्हणजे काय म्हणतात त्याला, की म्हणजे विश्वास न असल्यासारखं लगेचच्या लगेचच ते एका सेकंदामध्ये रिएक्ट होणं आणि लगेचच फॉरवर्ड करणं, या गोष्टी करेक्ट. चुकीच्या आहेत. बरोबर. आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं एक राहून गेलं मधल्या आपल्या चर्चेमध्ये, की निवडणुकीमध्ये होणारा पैशाचा वापर हा बरोबर. एक मोठी खूप शोकांतिका आहे सध्याच्या म्हणजे ह्याच्यामधली. बरं. याच्यावर आणि आपण एक प्रोग्राम करणार आहोत. अ, बरं. पैसा आणि बाकीच्या गोष्टींचा वापर किंवा गैरवापर ह्याच्यावरती एक करत आजचा आपण हे मुद्दा ह्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट ठेवूयात.
तर शिरीष माऊली, हा जो फरक आहे आणि ह्या फरकामुळे जी लोकांमध्ये दुही पण पसरली जाते आणि जसं हे तानाजी माऊली पण म्हणले, अहो उच्च शिक्षित लोक काही शहानिशा न करता, चला आला का व्हिडिओ, अरे हा माझ्या इंटरेस्टचा म्हणजे हा जो आहे तो माझ्या विचारांशी फेवरेबल दिसतोय, चला त्या पाठवून. ह्या गोष्टींमुळे काय परिणाम होतोय असं वाटतंय? हां. हां. नाही म्हणजे ह्या न पाहून जे फॉरवर्ड करतात, बरं. ते तर ठीक आहे. पण आता मला हे म्हणायचं, की जे रिसीव्ह करतात, त्यांनी तरी किमान त्याची शहानिशा करावी किंवा त्यांनी पुन्हा परस्पर फॉरवर्ड करू नये. पण कसं आहे हो, नाही मी तुम्हाला सांगतो, एका क्लिकवरती तुम्ही पाठवलं, तुम्ही 10 जणांना पाठवता, ते 10 जण 10 जणांना पाठवतात. म्हणजे ते इतकं फटक्यात ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतं ना, की त्याच्यातलं कोण शहानिशा करत बसणार आहे, अशी कंडिशन व्हायला लागली. नाही तर त्यामुळे काय होतंय, की त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा गैरवापर होत चाललाय. म्हणजे एखादा जर कॅन्डिडेट चांगला असेल आणि त्याचा जर चुकीचा मेसेज पसरवण्यात आला, तर एका क्लिकमध्ये 1,00,000 लोकांसमोर गेला, तर त्यापैकी 20% तर तसेच डायव्हर्ट होऊन जातील. त्याच्यावर विश्वास एक्झॅक्टली. आहे. हे 100% चुकीचं आहे. पण आता हे अ, अ, म्हणजे आजच्या काळामध्ये लोकांनी हेच भान ठेवलं पाहिजे सतत. आपल्याला बरोबर. सांगितलं ठीक आहे, हे WhatsAppचे मेसेजेस आहेत. माझं अंतर्मन काय म्हणतं, माझे प्रिन्सिपल काय आहेत, मी कशावर विश्वास ठेवावा, कशावर ठेवू नये, ही एक बरोबर. शहानिशा प्रत्येकाने एक खुणगाड बांधली, की कुठलेही मेसेज असतील, तर मी त्याचं स्वतः एकदा रिव्ह्यू करावा थंड डोक्याने आणि मला पटलं तर फॉरवर्ड करावं किंवा नाही करावं. हा एक प्रत्येकजण स्टँड तर घेऊ शकतो. बरोबर, बरोबर. तर तर आपल्याबरोबर जे आमचे वकील माऊली जे आहेत, वकील माऊली तुम्हाला काय वाटतं, हे जे काय आहे ह्याच्यामुळे जी एक सामाजिक दुही पण पसरली जाते आणि हे म्हणजे एक खोटा प्रचार आणि प्रसार केला जातो. ह्याबद्दल तुमचं मत सांगा? हो, नक्कीच. म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणावर WhatsApp मेसेजेस आजकाल फॉरवर्ड केले जातात. तर या दोघांनी म्हणल्याप्रमाणे, की त्याची कुठलीही शहानिशा होत नाही. एज्युकेटेड लोकं सुद्धा कुठल्याही फील्डचा असो, मग डॉक्टर असो, इंजिनिअर असो, वकील असो. तर आता इट इज मोस्ट ऑफ द टाईम इट इट बिकम्स रिलेटिव्ह, की आता समजा एखादा मेसेज काँग्रेस विरुद्ध समजा काही आलेला असला किंवा एखादा बीजेपी विरुद्ध असला, तर तुमची जी काही विचारधारा आहे, ती कुठल्या पार्टीला फेव्हरेबल करते, त्याच्या तुम्ही जर का तुमच्या पार्टीच्या विचारधारेच्या त्याला प्रेरणा देणारा एखादा असेल विरुद्ध पार्टीचा काही मेसेज, तर तो पटकन फॉरवर्ड केला जातो, काही विचार न करता. म्हणजे हे बरोबर. सारासार विचार करण्याची माझं म्हणणं आहे, की लोकांनी कुठली पार्टी आहे, कुठला कॅन्डिडेट आहे हे न पाहता, आधीच्या काळी आपलं एक बोलायचं राहून घेतलं, आधीच्या काळी पक्षाला लोकं मतदान करायचे. आता करेक्ट. असं झालंय पक्षाला पण करत नाही. जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती रिगार्डलेस ऑफ द पार्टी टू विच ही बिलॉंग्स त्याला मतदान करतात. बरोबर. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन मलिन कशी करता येईल, तर ही WhatsApp माध्यम हे त्याच्यासाठी म्हणजे मलिन करायचं का त्याला उज्ज्वल न्यूज ठेवायचं. हे बरोबर. WhatsApp हे युनिव्हर्सिटी अशी झालेली आहे, की ती फार मोठ्या प्रमाणावर डॅमेज करू शकते त्याला. करेक्ट. आणि मला असं सोशल वाटतं, की मीडिया. याच्या सोशल मीडिया. तर हा जो प्रत्येक मी मगाशी म्हणल्याप्रमाणे, की हे रिलेटिव्ह असतं, की आपण एखादा मेसेज आपल्या आपल्या विचारधारेशी जर का सुसज्ज असेल म्हणजे तो सुसंगत असेल, तर आपण सुसंगत तो असेल. पटकन विचार न करता फॉरवर्ड करू लागतो. तिथेच जर का बरोबर. आपण 1 मिनिटं विचार केला, की हा मी फॉरवर्ड केला पाहिजे काय? हा एक जरी बरोबर. विचार केला, जस्ट तुम्हाला पुढेही जास्त काही फॉरवर्ड करायचंच नाही. विचार करायचा तुम्ही आणि सोडून द्यायचं, की एक कल असा ठेवायचा, की मी हा फॉरवर्ड करणार नाही. कम व्हॉट मे. तर मला असं बरोबर. वाटतं हा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. त्याला एक बरोबर. तिथं रिस्ट्रिक्शन मिळेल आणि कुठेतरी हा प्रत्येक सुशिक्षित माणसाने हा विचार केला, तर नक्कीच ते कुठे ना कुठे कर्टेल होईल. आता सध्या कसं आहे एखादी गोष्ट आली बाजारामध्ये नवीन, तर त्याचं बरोबर. फार मोठ्या प्रमाणावर हळू-हळू त्याचं स्वरूप वाढत जातं. तर आपण आता अशा स्टेजमध्ये आहोत, की त्यांनी भयंकर राक्षसी स्वरूप धारण केलेलं आहे असं मला वाटतं. हां, गिळंकृत तर केलंय. हे सुद्धा कमी होईल कालांतराने, पण याला वेळ लागेल. कधी येईल? WhatsAppच्या पेक्षा अजून जसं काय मगाशी शिरीष माऊली म्हणाले, की एआय टेक्नॉलॉजी. आता तुम्ही जे उदाहरण दिलं, ते डाउनलोड केलं, की माझा सीव्ही बनवून दे बाबा, तो पटकन बनवून देतो. तर याच्यापेक्षा WhatsAppपेक्षा इफेक्टिव्ह जोपर्यंत काही येत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. बरोबर. किंवा आणि त्याला मला कुठेतरी असं वाटतं काहीतरी सेन्सरशिप पाहिजे, पण आय डोंट नो, म्हणजे हे फार वास्ट आहे हा प्रकार. मला काय वाटतं, की एक इंटरमिटंट या काळामध्ये निवडणुकीच्या आधी काही काळामध्ये पुढे चालून कदाचित असं येऊ शकतं, की हे जे काही तुमचे आता WhatsApp आपण कशामुळे करू शकतो, की आपल्याला इंटरनेट आहे. तर बरोबर. कदाचित इंटरनेट सुद्धा ब्लॉक करा. हे मेसेजेस अशा प्रकारचे पसरू नयेत. म्हणून बरोबर. इंटरनेटच काही काळासाठी ब्लॉक करा. असं सुद्धा बरोबर. एक काहीतरी स्टेप घेतली गेली पाहिजे. म्हणजे करेक्ट, आपोआपच करेक्ट. त्याला
तर हे सगळ्या पार्टीलाच फेवर आहे. जसं आता बॅलेट पेपर का ईव्ही मशीन, ईव्ही मशीनवर पण बरंचसं बोललं जात आहे. आता बरोबर. त्याच्याबद्दलच्या खऱ्या खोट्या गोष्टी, आता त्या पण ईव्ही मशीन बद्दल जास्त कोण बोलतात की ईव्ही मशीन बद्दल वोटिंग नको. ऑब्व्हियसली आता पार्टीचं नाव घेत नाही मी. त्या पार्टीच्या विरुद्ध ज्यांची मानसिकता आहे ते म्हणतात की नाही, ईव्ही मशीनवर आपण काही जरी दाबलं तर ते एक विशिष्ट पार्टीलाच मतदान होतं. बरोबर. आता हे तसं वाढलेलं आहे. फक्त याच प्रमाणामध्ये माझं असं म्हणणं आहे की ह्याविषयी सुद्धा जर का ही स्टेप घेतली, तर बरं. व्हॉट्सअप जर का कर्टेल करायचं असेल किंवा ही इलेक्ट्रॉनिक माध्यमं कर्टेल करायची असतील, तर इंटरनेट हे काही काळापुरता निदान इंटरमिटंटली तरी ते ब्लॉक ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याला बरोबर. कुठेतरी आळा नाही. बसू शकेल. बरं, म्हणजे काय व्हायला लागलं, प्रभावी अस्त्रापेक्षा क्षेपणास्त्रासारखा उपयोग व्हायला लागलेला आहे ते या पण गोष्टींचा. उपयोग व्हायला लागला. आणि बरोबर. ते पण रॉंग डायरेक्शन मध्ये जाणारे क्षेपणास्त्र. म्हणजे आपण असं म्हणत नाहीये की तो चांगला की वाईट, पण तो माणसाची विचार क्षमता मात्र घालवतोय. करेक्ट, करेक्ट. माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता मात्र ते घालून बसतो माणूस. बरोबर. असं कुठेतरी मला म्हणावंसं वाटतं त्या बाबतीत. करेक्ट. तर निवडणुकीच्या प्रचारांमध्ये प्रचार तंत्रांचा होणारा वापर, सामाजिक माध्यमे जसे की व्हॉट्सअप, फेसबुक, खोटे आरोप, वैयक्तिक पातळीवरची टीका, ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, माऊली, निवडणूकमध्ये प्रचार तंत्राचा वापर हा अतिशय खात्रीलायक आहे. खोटे आरोप करणे, वैयक्तिक पातळीवर टीका यासारखे मुद्दे यांचे समाधान करण्यासाठी नक्कीच तयारी केली पाहिजे. या संदर्भात सामाजिक माध्यमांचा उचित वापर करून योजनाबद्धता आणि क्रियान्विती या दोन्हीची आवश्यकता खूप आहे. तर हा खोटा आणि वैयक्तिक पातळीवर जो टीका आहे, जो प्रचार आहे, तो थांबवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील? तर त्याच्यासाठी लोकांच्या बाबतीत खोटे आरोप करण्यासाठी उचित आणि विश्वसनीय साक्षात्कार केले जाऊ शकतात. या साक्षात्कारात समजुतीला बदलण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. जर वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असेल, तर त्यांना समाधान करण्यासाठी शिक्षण, परामर्श किंवा संबंधित सेवांचा प्रस्ताव केला जाऊ शकतो. सामाजिक संचलन, लोकांना सामाजिक संचालनाचे उत्तम वापर करून खोट्या आरोपांपासून वाचवू शकतो. सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी कॅम्पेन्स आणि आवृत्त्यांचे आयोजन केले जाऊ शकते. निवडणूकच्या प्रचारादरम्यान खोटे आरोप करणाऱ्यांवर कायद्याची काही मदत सुद्धा घेता येते का? तर नक्कीच घेता येते. निवडणूक आयोग, विभाग, सामाजिक संघटने किंवा कायद्यातील वकील यांची देखील मदत स्वीकारली जाते. खोट्या आरोपांवर कारवाई केली जाते आणि दोषींना कायद्याच्या प्रावधानासह सजा सुद्धा होते. मात्र आपण एक पाहतो की निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या खोट्या आरोपांवर आबरू नुकसानीच्या दाव्यांचं पुढे काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. दरवेळेस आपण पाहतो कुठला तरी उमेदवार दुसऱ्या उमेदवारावरती काहीतरी आरोप करतो आणि त्या आरोपांमध्ये काही दम नाही, कसे मार्क्स व्हिडिओ असतात, काहीतरी असतं आणि मग आबरू नुकसानीचा दावा केला जातो आणि मग त्याच्यानंतर काय होतं ते काही कळत नाही. तर ते जर होत नाही हे आपल्याला जरी दिसत नाही तरी असं नक्कीच नसतं. त्यांच्या अभियोगाची तपासणी केली जाते, कायदेशीर कारवाई केली जाते. न्यायिक प्रक्रियेच्या संरेखनांमध्ये खोट्या आरोपांवर उचित प्रक्रिया चालू केली जाते आणि त्यांच्यावर उचित शिक्षा सुद्धा केली जाते. त्यांच्या अधिकाराचे ह्या तिकीट मदत करण्यासाठी संबंधित न्यायिक संस्था किंवा न्यायिक वकिलांची मदत देखील स्वीकारली जाते. जे आपण बोलत होतो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच सध्या समाजाला मारक आहेत आणि हे जे काही लोण पसरलेलं आहे केवळ निवडणुकीपुरतंच मर्यादित नसून ह्यांनी जे लोकांचे एकमेकांचे जे रिलेशन्स आहेत, नाते संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दुही पसरते. आज आपल्याबरोबर जसं मी म्हणलो वकील साहेब आपले सुजित माऊली आहेत. सुजित माऊली, हे जे काय आहे ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी काही कायदेशीर बाबींच्या बाबतीत तुम्ही काय प्रकाश टाकू शकताल का? कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकायचा म्हणजे आता निवडणुकीमध्ये हे प्रचार आणि खोटे प्रचार किंवा एखाद्याची मोर्फ इमेज करणं किंवा एखादा मोर्फ व्हिडिओ करणं, जे बोललेच नाही ते बोललेलं असं दाखवणं वगैरे वगैरे. तर आता मोस्ट ऑफ द टाइम्स ह्याच्यामध्ये असं असतं की आयपीसी खाली कुठल्या तरी सेक्शन खाली किंवा आता इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या त्या ऍक्टच्या अनुषंगाने कुठले गुन्हे नेमके केलेले आहेत याच्यामध्ये गुन्हे निश्चितच दाखल केले जाऊ शकतात. पण बरोबर. मी एक तुम्हाला सांगतो की अशा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आता म्हणजे मदत तर निश्चितच घेतली जाऊ शकते. परंतु आजकाल असं मी एक वकील म्हणून माझं मत असं आहे की आजकाल मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं लोकांना कोणी समोरच्या माणसाला शिक्षा व्हावी हा कोणाचाच उद्देश नसतो. फक्त बरोबर. हे आजकाल असं आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणात स्वरूप की पीपल आर युझिंग ज्युडिशियल सिस्टम टू परफेक्शन. हे वापरली जाते, ही सिस्टीम आहे ना तर ही वापरा समोरच्या अगदी. व्यक्तीला केवळ एक त्रास देण्यासाठी. म्हणून त्या मॅटरचं काय होईल, तो सक्सेसफुल होईल अनसक्सेसफुल होईल याच्याशी ना काहीच घेणं देणं नसतं.
फक्त बरोबर. त्या व्यक्तीला काही काळासाठी निश्चितच त्रास होईल, त्याच्यावर डोक्यावर टांगती तलवार राहील, अशा याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातोय. तर बरोबर. त्याच याच्यावर परत येताना मी तुम्हाला जसं सांगितलं, की याला सर्वात मोठं कर्टेल म्हणजे कायद्याच्या कुठल्या याच्यामध्ये त्यांनी तो गुन्हा केलेला आहे, याच्यामध्ये आयपीसी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट पर्यंत गुन्हा दाखल होऊ शकतातच. परंतु ह्या याच्यामध्ये परत आपण चाललो कुठे आहोत, की बाबा आपला उद्देश आहे इलेक्शन वगैरे आहे. इलेक्शनचा उद्देश आहे. परंतु हे मला असं वाटतं याचं थोडंसं विस्तृतीकरण होऊन ते वेगळ्याच दिशेने भरकटत जात आहे. आणि बरोबर. याला हे मोठ्या प्रमाणावर आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि त्यांचा राक्षसी वापर, बरं. प्रचार हे आणि जिम्मेदार. प्रसार हेच गोष्टी जातं. मी मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे, की एक वेळ कदाचित अशी येईल, की इलेक्शनच्या काळामध्ये मे बी पुढच्या इलेक्शनमध्ये असो. म्हणजे आज आपण 2024 मध्ये 29 किंवा 34च्या इलेक्शनमध्ये कदाचित इंटरनेटचं म्हणजे हे सगळं हा इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर बंदी येऊ शकते किंवा इंटरनेट हा प्रकारच कदाचित अस्तित्वात सुद्धा राहणार नाही, त्याच्यापेक्षा वेगळं अजून काहीतरी येऊ शकेल. येऊ तर शकतं. हे जर का आत्ताच्याच काळात जर का इंटरनेट आणि या याच्यावर जर का बंदी आणली या प्रकारच्या याच्यामध्ये, तर मला असं वाटतं आपोआपच सगळ्या या गुन्ह्यांना, कारण हे आळा प्रसारित बसेल. केलं जातं थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपोआपच यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल आणि बरं. त्याचं काही प्रमाणात आपण वाचवू शकू. बरं. नाही मला काय म्हणायचंय, बघा एक साधं उदाहरण देतो. हां. 2 उमेदवार उभे असतात. एकाच्या बाबतीत काहीतरी खोटा प्रचार केला जातो. त्या खोट्या प्रचाराच्या इम्पॅक्टमुळे तो निवडणूक हारतो. आणि मग त्यानंतर आम्ही जो बोललो ते चूक होतं. मग ते कोर्टामध्ये जातं आणि जो खोटा प्रचार करून जिंकून आलेला आहे, तो माफी मागून मोकळा होतो. पण मग तो तर हारला ना, त्याऐवजी मग अशा वेळेस ती निवडणूकच का नाही रद्द करू? रद्द करून टाकावी ती निवडणूक. तुम्ही खोटा प्रचार केला होता ना, तुमच्या खोट्या प्रचारामुळे तुम्ही जिंकलात ना, हे तुमचं जिंकणं रद्द. नाही, अशा प्रकारच्या अलिगेशन्समध्ये माझा जो अनुभव आहे, की हे 99% प्रूव्ह होत नाही. हं, हं. 99% प्रूव्ह होत नाही. अगदी तुम्ही पाहताल असं कुठली निवडणूक कोणाची रद्द केलेली आहे? आपण किती ऐकलेल्या आहेत निवडणुका कोणाच्या रद्द झालेल्या आहेत? नाही, नाही, नाही. पण आपण अगदी फार खूप डोक्याला अगदी खूप आठवून आपल्याला सांगायला लागेल, की कुठेतरी एक उदाहरण आपल्याला आठवतंय बाबा. तर मॅक्सिमम याच्यामध्ये ते बरोबर आहे, की एखाद्याने खोटा प्रचार करणं, परंतु ते कसं आहे, इट इज म्हणजे अपप्रचार करणं किंवा आपण डिफेमेशनचा दावा करणं. आता मी तुम्हाला याच्याबद्दल एक उदाहरण देऊ का याच्यामध्ये? डिफेमेशनच्या नक्कीच. दावामध्ये असं असतं, डिफेमेशनचा दावा असतो. आता समजा तानाजी माऊली माझ्या विरुद्ध काही म्हटल्या, की बाबा हे असे आहेत वकील, हे काही वकील चांगले नाहीत वगैरे, वगैरे. आता हे झालं आणि याचा परिणाम आता मी नुसतं डायरेक्ट म्हणणं आणि त्यांना कोर्टात खेचणं, की नाही यांनी असे माझ्या विरुद्ध प्रक्षोभक किंवा ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट केलेत आणि त्याच्यामुळे मी यांच्या विरुद्ध इतक्या लाखाचा अब्रू नुकसानीचा दावा टाकतो. आता अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये काय मोठ्या प्रमाणात प्रूव्ह व्हायला लागतं, की मी ज्या व्यक्तींना माहिती आहे, एखादी ज्याच्यावर आरोप झाले, ती व्यक्ती किती लोकांना माहिती आहे. त्याच्यामध्ये नातेवाईक येतात, त्यांच्या कॉलनीतले जवळपास राहणारे लोक येतात, काही प्रतिष्ठित समाजातले व्यक्ती येतात. तर जोपर्यंत म्हणजे कायदा कधी ते प्रूव्ह झालं असं पकडतो, जोपर्यंत शिरीष माऊलींसारखे किंवा तुमच्यासारखे किंवा माझे मित्रमंडळी जे जवळचे आहेत, ते मला म्हणत नाही, की "अरे तुमच्या विरुद्ध असं बोललं, त्यांनी तुमच्या विरुद्ध असे आरोप केले." तर आम्हाला तर आमच्या मनात तर तुमच्याबद्दल अशी इमेज होती, याच्यापुढे आपण संबंध न ठेवलेले बरे. असे जेव्हा मला अरे लेखी पत्र येतील किंवा मला बोललं जाईल आणि मला थोडंसं कुठेतरी समाजाने बहिष्कृत केल्याचं मला फिलिंग येईल. तर ह्या सगळ्या बरोबर, गोष्टी मला कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे, कोर्टामध्ये की पुरावे लागतात. लेखी बरोबर. स्वरूपात असो. आजकाल ठीक आहे डिजिटायझेशनमुळे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट किंवा बाकीच्या याच्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक पुरावे सुद्धा ग्राह्य धरायला लागलेत. WhatsAppवरची सर्व्हिस सुद्धा हायकोर्ट सुद्धा ग्राह्य पकडते. म्हणजे तसं बरोबर, ग्राह्य पकडतं म्हणजे तसं प्रावधान आहे कायद्यामध्ये, की बरोबर. ईमेलवरची सर्व्हिस ग्राह्य पकडतात. तर माझं म्हणणं असं आहे, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथे प्रूव्ह करायला लागतात, की मी कशामुळे माझी बदनामी झाली, काय त्याचा पुरावा आहे. तर हा पुरावा आहे, की लोकांनी मला असे लेटर्स पाठवलेले आहेत, असे बरोबर, मला ईमेल्स आलेले आहेत आणि हे लोक मला कायमचे दूर म्हणजे माझी इमेज खालावली हे तिथं प्रूव्ह होतं. बरोबर. असं ते हे उदाहरण मी याच्याकरता दिलेलं आहे, की बरं. इलेक्शनमध्ये सुद्धा असं त्या व्यक्तीला हे प्रूव्ह करणं, की केवळ या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या प्रचारामुळेच कसा फरक पडला ही गोष्ट खूप दाखवणं अवघड आहे. अवघड आहे. बरोबर. हां, तर त्याच्यामुळे स्ट्रेट अवे काय होतं, अशा प्रकारचे 99% दावे किंवा जे काय येतात ते फेल होतात. फार अगदी 1% ठरवून कोणी जर का केलं, अगदी पुरावे उपलब्ध केले तयारीने, तरच हे गोष्टी प्रूव्ह होऊ शकतात कोर्टामध्ये. तुमचं म्हणणं बरोबर. बरोबर आहे. म्हणजे की असं म्हणजे इलेक्शन का होतं? म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे जर असं काही झालं आणि जो जिंकून आलेला आहे, जर जनतेला कळालं, की हा असा खोटा प्रचार करून जिंकून आला होता, तर ते जनतेच्या हातात आहे, की पुढच्या वेळेस त्याला निवडून न पुढच्या देणे. वेळेस
जनता हीच उत्कृष्ट न्यायाधीश असते. बरोबर, बरोबर, बरोबर. तर मित्रांनो, आज आपण हा जो कार्यक्रम सादर केला होता, तो मुख्यत्वे प्रचारामध्ये, प्रचार तंत्रामध्ये हा जो पडलेला फरक आहे तो आणि ह्या ज्या नवीन सोशल मीडिया वगैरे आहे, त्याच्यामुळे होणारा सामाजिक मनावर आणि प्रचारावरती होणारा दुष्परिणाम यावर आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं, अगदी हिरिरीने सहभाग नोंदवून आणि प्रत्येक पॉइंटवरती विस्तृत चर्चा जी घडवून आणली त्याबद्दल मी आपल्या तिघाही मित्रांचे धन्यवाद मानतो. सुजित माऊली धन्यवाद. धन्यवाद. तानाजी माऊली धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. शिरीष माऊली धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ अवश्य बघा आणि तुम्हाला आमचे हे जे विचार आहे कसे वाटले त्याच्यावरती कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. दरवेळेस जसं सांगतो त्याप्रमाणे ह्यावेळेसही विनंती करतो की बेल बटनचे आयकॉन जे आहे ते प्रेस करा, म्हणजे आपले जे पुढचे व्हिडिओ आहेत त्यांच्या बाबतीत तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही आमचे पुढचे व्हिडिओ बघू शकताल. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.